नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत की प्रोग्राम्स माहिती कशी लक्षात ठेवतात आणि कशी सांभाळतात. ही गोष्ट दिसायला सोपी असली तरी खूप खूप महत्वाची आहे. कधी विचार केलाय की एखादा गेम खेळताना आपला स्कोर कसा वाढत जातो आणि तो प्रोग्रामला कसा लक्षात राहतो, किंवा मग आपलं नाव कुठल्याही ॲपमध्ये कसं सेव्ह होतं? हीच ती गंमत आहे जी आपण आज उलगडणार आहोत. आणि याच गरजेतून जन्माला आली एक भन्नाट संकल्पना, व्हेरिएबल्स. बरं, हे समजून घेण्यासाठी ना आपण एक सोपं, आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं उदाहरण घेऊया. थेट आपल्या किचनचं. कल्पना करा की आपलं किचन आहे आणि सगळ्या पसारा आवरून सामान जागच्या जागी लावायचंय. बघा, आपण काय करतो? अगदी 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, एक रिकामा डबा घ्यायचा. दुसरी, त्यावर एक लेबल चिकटवायचं, समजा साखर असं लिहिलं. आणि तिसरी, त्यात ते सामान म्हणजे साखरेचे दाणे भरून ठेवायचे. आहे की नाही एकदम सोपं? आता गंमत बघा, प्रोग्रामिंगच्या दुनियेत माहिती किंवा डेटा साठवण्यासाठी आपण अगदी अगदी हेच करतो. जणू काही आपण आपल्या स्वयंपाकघरातल्या कल्पनेचा आणि आपल्या कोडच्या जगातला एक पूलच बांधतोय. तर मग आता वेळ आली आहे या स्वयंपाकघरातल्या उदाहरणाला आपल्या कोडशी जोडण्याची आणि व्हेरिएबल्स म्हणजे नेमकं काय हे एकदाचं पक्क समजून घेण्याची. हे बघा, किती सोपं आहे. आपल्या स्वयंपाकघरातला जो रिकामा डबा आहे ना, त्यालाच प्रोग्रामिंगमध्ये म्हणतात व्हेरिएबल. डब्यावर जे आपण लेबल लावतो ते झालं व्हेरिएबलचं नाव, आणि डब्याच्या आत जे सामान ठेवतो तोच असतो आपला डेटा किंवा व्हॅल्यू. एकदम परफेक्ट जुळतंय की नाही? आता व्हेरिएबलची कल्पना डोक्यात एकदम फिट बसली असेल. म्हणजेच काय? तर व्हेरिएबल म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे. तो फक्त प्रोग्राममधला एक नावाचा डब्बा आहे, एक कंटेनर ज्यात आपण माहिती साठवून ठेवतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यातली माहिती आपण नंतर वापरू शकतो आणि पाहिजे तेव्हा बदलूही शकतो. ओके, आता गोष्ट थोडी पुढे नेऊया. आपल्या किचनमध्ये पण वेगवेगळे डबे असतात, बरोबर? काही डबे आपण रोज उघडझाप करतो, तर काही डबे एकदा सील केले की केले. तसंच काहीसं जावास्क्रिप्टमध्ये आहे. इथे व्हेरिएबल बनवण्यासाठी आपल्याकडे 2 आधुनिक प्रकारचे डबे आहेत आणि आपलं काम आहे योग्य कामासाठी योग्य डबा निवडणं. तर हे 2 डबे आहेत, लेट आणि कॉन्स्ट. मग यांच्यात फरक काय? सोपं आहे. लेट म्हणजे आपला नेहमीचा साधा डबा. त्यात आज साखर ठेवली तर उद्या काढून मीठ ठेवू शकतो, म्हणजे आतली गोष्ट बदलता येते. पण कॉन्स्ट हा आहे एक सीलबंद डबा. एकदा का यात काही ठेवलं की विषय संपला. ते कायमचं तिथेच राहणार, त्याला बदलता येणार नाही. प्रश्न येतो की मग कोणता डबा केव्हा वापरायचा? अगदी सोपं लॉजिक आहे. ज्या गोष्टी सतत बदलू शकतात, जसं की गेम खेळताना वाढणारा स्कोअर किंवा गाडीतलं पेट्रोल, त्यासाठी वापरायचा लेट. आणि ज्या गोष्टी कधीच बदलत नाहीत, जसे की आपली जन्मतारीख किंवा आठवड्यातले 7 दिवस, त्यांच्यासाठी वापरायचा कॉन्स्ट. हे असं केल्याने आपला कोड जास्त सुरक्षित आणि व्यवस्थित राहतो. बरं, लेट आणि कॉन्स्ट हे झाले आधुनिक डबे. पण ह्यांच्या आधी पण एक डबा होता, थोडा जुन्या काळातला. त्याचं नाव आहे वार. आता ह्याच्याबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे, कारण जुन्या कोडमध्ये तो दिसू शकतो. पण लक्षात ठेवा, नवीन कोणताही प्रोजेक्ट करताना ह्या डब्याला हात लावायचा नाही. एक गोष्ट अगदी मनावर भिंबवून घ्या. आजच्या काळात मॉडर्न जावास्क्रिप्टमध्ये आपण वारला बाजूला सारून फक्त आणि फक्त लेट आणि कॉन्स्ट वापरतो. हा एक गोल्डन रूल आहे. पण वार वापरायचा का नाही याचं सोपं कारण म्हणजे तो कधीकधी विचित्र वागतो, अनपेक्षित, आणि त्यामुळे आपल्या प्रोग्राममध्ये उगाचच गोंधळ आणि चुका होऊ शकतात. त्या मानाने लेट आणि कॉन्स्ट खूपच शिस्तबद्ध आणि सुरक्षित आहेत. त्यांच्यासोबत काम करणं जास्त सोपं आणि भरवशाचं आहे. चला तर मग, आत्तापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी शिकलो. आता वेळ आहे ह्या सगळ्या ज्ञानाला आपल्या कोडिंगच्या कोठीमध्ये व्यवस्थित जपून ठेवण्याची. घेऊया एक छोटासा रिव्ह्यू. फक्त 4 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. नंबर 1, व्हेरिएबल्स म्हणजे काय? तर डेटा साठवण्यासाठी लेबल लावलेले डबे. नंबर 2, डेटा बदलणार असेल तर लेट वापरायचा. नंबर 3, डेटा बदलणार नसेल तर कॉन्स्ट वापरायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नंबर 4, नवीन कोड लिहिताना वारला कायमचा रामराम करायचा. तर मग आता कोडिंगची कोठी तयार आहे. आपल्याकडे वेगवेगळे डबे आहेत, लेबल्स आहेत, सगळी तयारी झाली आहे. आता प्रश्न हा आहे की या कोठीमधल्या पहिल्या डब्यात, म्हणजेच आपल्या पहिल्या व्हेरिएबलमध्ये आपण कोणती माहिती साठवणार आहोत? विचार करा आणि इथूनच आपल्या कोडिंगच्या प्रवासाला एक दमदार सुरुवात करा.